जय महाराष्ट्र. मी पवन घरात युवा सेनेच्या माध्यमातून मी पहिल्याच तुम्हाला सांगितलं होतं की युवा सेनेच्या माध्यमातून काही गोष्टी ज्या घडतात चुकीच्या त्याच्यासाठी भांडण्यासाठी त्या गोष्टी बाहेर आणण्यासाठी आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून माननीय पूर्वेश सरनाईक महाराष्ट्राचे अध्यक्ष व तसेच आपले आमदार व मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली या काही गोष्टी चुकीच्या ज्या घडतात मीरा भाईंदरमध्ये या सुधारण्याचं काम आपण करतो. मीरा भाईंदरमध्ये जे एक वाहन डिपार्टमेंट आहे फायर ब्रिगेडमधलं, त्या वाहन डिपार्टमेंटमध्ये जो घोल झालेला आहे तो आपण वारंवार आणण्याचा प्रयत्न करतोय. गेले 7-8 महिने झाले, मे महिन्यापासून या गोष्टीसाठी बांधतोय, पण अजून त्याच्यावर फक्त सुधारणा झालेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मार्फत त्याच्यात सुधारणा झाल्या, पण ज्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कुठलीही कारवाई अजून केलेली नाही. पालिकेत जे अधिकारी काम करतात एकमेकाला भावासारखं समजतात म्हणून कारवाई केली नाही की खरंच त्यांना वाचवण्यासाठी का त्यांनी केलं नाही. तर पालिकेच्या जोडीला जे आपलं भांडण चालू होतं तर मी त्या मागणीनुसार म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे मागणी केली होती की आपल्याकडे किती माणसं काम करतात. त्यांनी एक हजेरी पुस्तक आपल्याला दिलं का आपल्याकडे 127 वाहन चालक काम करतात, तर त्यांची हजेरी बुक तुम्हाला दाखवते. ही हजेरी बुक त्यांची म्हणजे पैसे काढण्यासाठी एक हजेरी बुक वेगळं आहे दैनंदिन हजेरीची, आणि ऑकरन्स म्हणजे जी घटनापुस्तिका आहे ही घटनापुस्तिका एक पालिकेच्या माध्यमातून होते का माणूस जर कामाला गेला पालिकेमध्ये 6 फायर स्टेशन आहे, 6 फायर स्टेशनमध्ये गेल्यानंतर ही घटनापुस्तिका ठेवलेली असते. त्याच्यामध्ये लिहिलं जाते किती मजूर आले, किती फायरमॅन आले आणि किती आपले वाहन चालक आले. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त 52 ते 55 लोकांची नाव आहेत. एक महिन्याचा रेकॉर्ड सांगतो फक्त मे महिन्याचा. हा विषय मे महिन्याच्या अगोदरपासून चालू होता. मी फक्त माहिती मे महिन्याची तुम्हाला सांगतोय. मे महिन्याच्या याच्यामध्ये फक्त आणि फक्त 52 ते 55 लोक काम करत होती. घटनापुस्तिकेमध्ये जे पालिकेचा रेकॉर्ड आहे घटनापुस्तिकेमध्ये फक्त एवढ्या लोकांचंच नाव आहे, आणि त्याचबरोबर घटनापुस्तिकेमध्ये 52 लोकांचंच नाव असताना त्या महिन्याचं बिल काढलं तर त्या बिलमध्ये 127 लोकांची वेगळी नाव आहे. ती 52 लोक या बिलात पण आहेत, पण वरती व्यतिरिक्त म्हणजे 52-55 लोक आणि 71 लोक जी कामालाच आली नाही. आता या घटनापुस्तिकेमध्ये त्यांचं नाव नाही म्हणजे ती कामालाच आली नाही, आपण काय करणार. तर जी कामाला आलीच नाही त्यांच्या नावाची ही बिलं निघाली कशी. तर पालिकेमध्ये कसं होते की ठेकेदाराला ठेका देतात, तो ठेकेदार एक बिल देतो, ते बिल हे आपले अधिकारी अप्रुव्हल करतात आणि हे बिलसाठी पाठवतात. आता अकाउंट्सवाले काय करतात ते चेक करतात की नाही करतात माहिती नाही, आयुक्त पण चेक करतात की नाही माहिती नाही, बिलांवर सही करून टाकतात. तर आम्ही आरोप करतो तर त्याच्यानंतर तरी त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. पहिली गोष्ट तर 127 लोकांचं हेवी लायसन्स पाहिजे, ते हेवी लायसन्स पाहिजे, त्यांचा पुरावा पाहिजे ते आपल्याकडे काम करतायत. असं कुठलंही देत नाही, सांगतात हे वैयक्तिक असल्यामुळे देता येत नाही. आता आपण बघितलं तर मुंबई साईडला एक अपघात झाला होता. एसटी बसने भरपूर जणांना ठोकून ॲक्सिडेंट करून आणि भरपूर जण जखमी झाले होते आणि काही लोक मृत्यू पण झालेले. तर मीरा भाईंदरमध्ये असा प्रकार होईल तेव्हा चेक करणार का लायसन्स आहे की नाही. म्हणजे काय आहे की आपण हा डिपार्टमेंट आहे लोकांचा जीव वाचवण्याचा. अग्निशामक विभाग हे लोकांच्या म्हणजे बोलतात ना कोण कधी प्रॉब्लेम झाला, आग लागली, काय घडलं तर या गोष्टीला थांबवण्यासाठी ही गोष्ट आवाक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभाग अत्यावश्यक सेवेमध्ये, आणि त्याच्यातच तुम्ही असा झोल आणि असा घोल करून ठेवता. पालिकेच्या आयुक्तांच्या जोडीला वारंवार दर गुरुवारी जाऊन भेट करून ह्या गोष्टी सांगून झाल्या. चौकशी चालू आहे, टीम नेमलेली आहे, हे केलेलं आहे ते केलेलं आहे, पुढच्या गुरुवारी सांगतो असं सांगून 8 ते 9 गुरुवार झाले. आता या गुरुवारी तर त्यांनी सरळ उत्तर सांगितलं की आता नीट चालू आहे. मी परत सांगतो आता नीट चालू आहे, त्याच्याशी मला लेनदेन नाही. आता नीट चालू आहे कारण हे मी मे महिन्याचा घोल काढला होता म्हणून आज नीट आहे. नाहीतर आता पण तसंच चालू असतं. ती लोक काम करत नाही, त्या लोकांच्या नावाने पगार निघत असतात. ज्या लोकांकडे लायसन्स नाही त्या लोकांना काम देत असतील. तर परत एकदा सांगतो का जे चुकीचं काम ज्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या ठेकेदारांनी मीरा भाईंदरचे पैसे जे आपले सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात त्याच्यातून हे पैसे खर्च केले जातात, तर ते पैसे जर ठेकेदार खात असेल तर त्या ठेकेदाराला काल्या यादीत टाकलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता जी मे महिन्यानंतर आता जी माणसं लावलेली आहेत नवीन, पहिली गोष्ट तर 127 लोक जुनी होती तर नवीन लावायची गरज नव्हती का माणसंच काम करत नव्हती म्हणून आता 50 ते 60 लोक नवीन काम करायला लावले. आजच्या घडीला सांगतो आजची जी तारीख आज जानेवारी आहे 2025 आणि 2023 आपला 2024 मे महिन्यातला जो गोल आहे त्या या एवढ्या पिरियडमध्ये जी माणसं नवीन कामाला लावली, कुठलीही प्रेस नोट नाही, कुठलंही पत्रक काढलेलं नाही की
मीरा भाईंदर वाहन डिपार्टमेंटमध्ये अग्निशामकच्या वाहन डिपार्टमेंटमध्ये भरती करायची आहे. जर काढली असती तर मीरा भाईंदरच्या मुलांना काम भेटलं असतं. आता फक्त 10 ते 12 त्याच्यामध्ये पोरं कामाला लागलेत आणि बाकी सर्व मुलं सपाला, पालघर, ठाणा या ठिकाणच्या सर्व लोकांना कामाला लावलेलं. मी सांगत नाही त्या ठिकाणची लोक आहेत त्यांना कामाला लावू नका, पण मीरा भाईंदर महानगरपालिका आहे तर त्यांनी मीरा भाईंदरच्या लोकांचा विचार केला पाहिजे. पालघर, सपाला त्या ठिकाणची लोक आहेत त्यांच्यासाठी तिकडे त्या पालिकेने विचार केला पाहिजे. ठाणा महानगरपालिका तिकडे त्या इकडच्या सर्वांना प्राधान्य भेटलंच पाहिजे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत जर मीरा भाईंदरच्या मुलाला काम भेटलं, लॉकडाऊन सारखा प्रकार झाला तर त्याला आणायला गाडी नाही लागणार, तो पायी पण जाऊ शकतो कामाला. पण मीरा भाईंदर महानगरपालिकेत का विचार करत नाही तेच समजत नाही. आणि स्थानिक जे 20 वर्षापासून इथे मुलं राहतात त्यांना रोजगार भेटण्यासाठी सपाला, पालघर, ठाणा, चर्चगेट, मुंबई, बोरोली या ठिकाणी जावं लागते, तर ते जायला लागणार नाही, त्यांना इथेच जवळ रोजगार भेटेल. असाच जर विचार बाकी महानगरपालिकेने पण केला तर तिकडच्या लोकांना जवळच काम भेटेल. मला असं म्हणायचं आहे की चला सुरुवात आपल्या मीरा भाईंदर मधून करूया. मीरा भाईंदरच्या लोकांना मीरा भाईंदर मध्ये काम भेटून दे. बाकीच्या महानगरपालिकेतल्या हद्दीतल्या लोकांना काम भेटून दे. मीरा भाईंदर मध्ये पैसे खाऊन कामाला लावायची पद्धत आहे ना, म्हणजे काही ठेकेदारांची, काही अधिकाऱ्यांची, त्याच्यामुळे हे काम गपचूप केलं जाते. जर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आता जर 30 ते 40 लोक, माझा आरोप आहे आणि मी उघड सांगतोय की याच्यामध्ये रेकॉर्ड नाही, त्या मुलांचा रेकॉर्ड नाही, त्यांच्या जागेवर जर दुसरी मुलं लागतात तर ती पालिकेत मीरा भाईंदरच्या हद्दीमधली लागली पाहिजे. आणि माझा आवाज त्याच्यासाठी आहे, पालिकेत या मीरा भाईंदर पालिकेमध्ये इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार द्या. जे चुकीचं काम घडलेलं आहे ते समोर आलं आणि येणारच. त्याच्यामध्ये जे अधिकारी फसतायत, जे अधिकारी येत आहेत, ज्यांनी चुकीच्या सह्या केलेल्या आहेत, बिलं न चेक करता, बिलं न बघता फक्त सह्या करण्याचं काम केलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांना निलंबन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तर हा ठेकेदार आहे मॅ सेक्युरवाला, याला काल्या यादीत टाकून मीरा भाईंदरमध्ये एकही काम करून दिलं नाही पाहिजे, कारण त्यांनी पालिकेबरोबर 420 गिरी केलेली आहे. तर हे सर्व विषय मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न वारंवार करतो आणि करत राहणार. जिथपर्यंत या विषयाला वाचा फुटत नाही तिथपर्यंत हा विषय मी घेऊनच राहणार आणि मीरा भाईंदरकरांसाठी, मीरा भाईंदरमध्ये काम भेटण्यासाठी वारंवार भांडत राहणार. युवा सेनेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून लोकांसाठी हमेशा उभा राहणार. जय महाराष्ट्र.